मित्रांनो, काल मी आणि यशवंत गेलो होतो आमच्या आत्याकडे गावच्या यात्रेला. भावांनो, जिथं प्रेम आहे तिथं तुमचा भाऊ 100% येणारच. आपल्याकडे 4 व्हीलर नाही, पण 2 व्हीलरनं जरा उशिरा का होईना पण तुमचा भाऊ येणार म्हणजे येणारच. जाताना गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले, मग पुढे जाऊन जरा पेढे वगैरे घेऊन पोहोचलो आत्याकडे. आणि हे बघा आमच्या आत्याचं घर आहे भावांनो. बागा टॉपचा विषय, मोठी माणसं आणि हे सगळे आपले भाऊ आहेत. थोड्या वेळाने केलं मस्त मध्ये जेवण आणि निघालो घरी यायला. यशवंतला जरा स्प्राईट प्यायचं होतं म्हणून जरा वेळ थांबलो, नंतर निघालो आपल्या मार्गाला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ शुभम. आपला दिवस रोजच धावपळीचा असतो कारण जिम आणि शॉप दोन्ही मॅनेज करायचं असतं. तर चला मग ब्लॅक कॉफी आणि ओट्स खाऊन आपलं प्री वर्कआउट मील पूर्ण केलं, त्यानंतर निघालो जिमला. दिवसाची सुरुवात आपण जिम पासूनच करतो कारण डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचा आहे. मग केला वॉर्मअप सुरू. आज केला आपण शोल्डर वर्कआउट आणि भावांनो, अपराईट रोईंगमुळे आपले डेल्ट मजबूत होतात आणि शोल्डरला चांगला शेप येतो. नंतर केला 30 मिनिटं कार्डिओ आणि लास्टला केली 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग. भावांनो, लाईफ आणि बॉडीमध्ये जर ग्रोथ हवी असेल ना तर मोटिवेशन नाही तर डिसिप्लिन पाहिजे. मग वर्कआउट संपून निघालो घरी. येताना स्वामींसाठी हार घेतला, मग घरी पोचल्यावर घेतला प्रोटीन शेक. नंतर आवरून स्वामींची पूजा केली आणि आशीर्वाद घेऊन निघालो शॉपवर. येताना गाडी गॅरेजवर लावली आणि भावासोबत निघालो शॉपवर. मग शॉपवर पोचल्यावर शटर ओपन केलं आणि काउंटर साफ करून सेटअप लावला. नंतर शॉपमधली साफसफाई करून घेतली, मग देवपूजा करून बाकीच्या कामाला लागलो. थोड्या वेळाने निघालो बँकेत पैसे भरायला. मग एटीएम मध्ये पैसे भरून आलो शॉपवर. तेवढ्यात आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. भावांनो, प्रत्येक कॉफी बनवताना मनात एकच आनंद होतो की कस्टमरला आपण काहीतरी चांगलं देतोय. नंतर केला थोडा नाश्ता आणि थोड्या वेळाने आपला भावाला पाणी घेऊन. बा कसा थकलाय, मग मीच पाणी भरून घेतलं आणि भावासाठी एकदम स्ट्रॉंग कॉफी केली. मग दोघांनी बसून आम्ही कॉफी पिली. नंतर आली पनीर मोमोजची ऑर्डर. एकदम कडक करून दिले मोमोज कस्टमरला. लगेच आली कोल्ड कॉफीची ऑर्डर, ती पण रेडी केली. आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद. असेच रिअल लाईफ ब्लॉग होण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा आणि भाऊ तुमचा शून्यातनं सुरुवात करतोय, त्यामुळे भावाला जरा सपोर्ट करा.